या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अस्मी आजारी असल्याचं नाटक करत असते. ऐश्वर्या देखील तिच्या या नाटकात सहभागी असते. तितक्यात सखदेव अस्मीसाठी ज्यूस घेऊन येतो. मात्र ऐश्वर्याच्या सांगण्यावरूनच अस्मी तो ज्यूस घ्यायला नकार देते आणि मग त्यानंतर ऐश्वर्या सारंगला तिथे बोलावून घेते. सारंग विचारत असतो की काय झालं आणि त्यावेळी ऐश्वर्या म्हणते की बघ ना सारंग, अस्मीची तब्येत किती बिघडली आहे ते. मात्र ती काही खात पीत नाही. आता ज्यूस घ्यायला सुद्धा तिने नकार दिलाय. तूच तिला समजाव. आणि ते ऐकून सारंग म्हणतो की अस्मी काय झालं आहे. तर अस्मी म्हणत असते की सारंग, मला ना काही खाण्यापिण्याची इच्छा होत नाही आहे आणि असं का घडतंय ते सुद्धा कळत नाही. मला या घरामध्ये खूप एकटं एकटं वाटतंय. आणि ते ऐकून सारंग म्हणतो की हे बघ अस्मी, घरात जे काही घडतंय त्याचा परिणाम तू तुझ्या तब्येतीवर होऊ देऊ नको. स्वतःची काळजी घे. आणि तितक्यात ऐश्वर्या म्हणते की सारंग, कधी कधी माणसाला असं वाटू शकतं ना की दुसऱ्या कोणीतरी आपली काळजी घ्यावी, पण त्यावर सारंग काहीच उत्तर देत नाही. आणि मग त्यानंतर ऐश्वर्या सारंगकडे ज्यूस देते आणि त्यालाच अस्मीला द्यायला सांगते. नाईलाजाने सारंग ते सुद्धा करतो. तर ऐश्वर्या म्हणत असते की मला तर असं वाटतंय सारंग, अस्मीला या घरामध्ये खूप एकटं वाटतंय ना, तर तू तिला बाहेर फिरायला घेऊन जावं. म्हणजे माणुसकी म्हणून तर तू निदान एवढं करू शकतोस ना. आणि ते ऐकून मग सारंग म्हणतो की ठीक आहे, मी अस्मीला बाहेर घेऊन जातो. आणि मग तो तेथून निघून जातो. तर अस्मी आणि ऐश्वर्या खूपच खुश होतात. तर दुसरीकडे सोहम ताराच्या घराबाहेर उभा असतो. तर सावली आणि तारा त्यांचा रियाज पूर्ण करून भैरवीकडे जातात. भैरवी सावलीला विचारत असते की ताराने बरोबर रियाज केला ना, काही चूक तर केली नाही ना. आणि त्यावेळी सावली म्हणते की नाही माई, तारा मॅडमने व्यवस्थित रियाज केला. आणि त्यांचं बोलणं सुरू असतानाच सावलीला सोहमचा कॉल येतो आणि त्यामुळे भैरवीला आश्चर्य वाटतं. ती विचारत असते की तो सोहम अजूनही इथेच थांबलाय का. आणि त्यावेळी सावली म्हणते की हो, सारंग सरांना माझी काळजी वाटते ना, त्यामुळे मग ते सोहम भाऊजींना किंवा बबलू भाऊजींना माझ्यासोबत पाठवतात. आणि ते ऐकून भैरवी हसतच म्हणते की मला या मेहेंदळेंचं काही कळतच नाही. कारण त्या घरातील निम्मे लोक तर तुला नोकर समजतात आणि निम्मे लोक तुझ्या मागे नोकर होऊन फिरतात. पण घे त्याचा कॉल काय म्हणतोय बघ. आणि त्यामुळे सावली सोहमचा कॉल रिसीव करते. तर सोहम म्हणत असतो की वहिनी, तुला अजून किती वेळ लागणार आहे. कारण इथे आजूबाजूला असणारे लोक एखाद्या चोराकडे बघावं तसं माझ्याकडे बघतायत. आणि ते ऐकून सावली हसतच म्हणते की सोहम भाऊजी, माझं काम उरकलंच आहे, मी लगेच बाहेर येते. तर सोहम म्हणतो की वहिनी, जर तुला शक्य असेल तर ताराला आपल्या घरी घेऊन ये. कारण मग तुम्ही तिथे प्रॅक्टिस करू शकता, तुमचं काम करू शकता, तुला सतत इकडे ये जा करावी लागणार नाही. आणि ते ऐकून मग सावली हसून म्हणते की ठीक आहे, मी प्रयत्न करते. तर दुसरीकडे अस्मी आणि सारंग बाहेर आलेले असतात. अस्मी सारंगला शेवपुरी खाण्याचा आग्रह करते. त्यामुळे सारंग हो म्हणतो आणि गाडी पार्क करण्यासाठी जातो. त्यानंतर ही अस्मी लगेच ऐश्वर्याला कॉल करते आणि तिला सांगते की आता मी पुढे काय करू. तर ऐश्वर्या म्हणत असते की तू त्याच्यासोबत इकडच्या तिकडच्या गप्पा मार, त्याला बोलण्यामध्ये बिझी ठेव. थोड्याच वेळामध्ये मी पाठवलेले गुंड त्या ठिकाणी येतील आणि तुझ्यावर हल्ला करतील. तू सुद्धा फुल ॲक्टिंग कर, सारंगच्या गळ्यात वगैरे पड. मग बघ तो तुला त्या गुंडांच्या तावडीतून कसं वाचवतो ते. आणि इतकंच नाही तर प्लॅनमध्ये अजून एक ट्विस्ट आहे. आपण सारंगला असं दाखवायचं आहे की ते गुंड त्या मूर्ख मुलीने पाठवले होते. आणि हे ऐकून अस्मी तर खूपच खुश होते. त्यानंतर मग सारंग आणि अस्मी पाणीपुरी खाऊ लागतात आणि तितक्यात ते गुंड त्या ठिकाणी येतात. ते अस्मीची छेड काढत असतात. त्यामुळे अस्मी लगेच नाटक करत सारंगला म्हणू लागते की बघ ना, मला खूप भीती वाटते. पण सारंग त्यावर काहीच उत्तर देत नाही. पण मग तितक्यात पोलीस स्वतः त्या ठिकाणी येतात आणि अस्मीला विचारतात की मॅडम, हे लोक तुम्हाला त्रास देत आहेत का. तर अस्मी आधी तर नाही म्हणते, पण सारंगने आश्चर्याने बघितल्यावर ती पटकन म्हणते की हो सर, हे लोक माझी छेड काढतायत. आणि मग त्यानंतर पोलीसच त्या गुंडांना तेथून घेऊन जातात. तर सारंग अस्मीला म्हणत असतो की ही अशी भुंकणारी कुत्री कधीही चावत नाही. अस्मी मात्र तिचा आणि ऐश्वर्याचा प्लॅन फ्लॉप झाल्यामुळे नाराज असते. दुसरीकडे भैरवीने तिच्या काही मीटिंग्ज असल्यामुळे ताराला सावलीसोबत मेहेंदळेंच्या घरी पाठवलेले असते. पण मग त्यानंतर ती लगेच सावलीला कॉल करून सांगते की तुम्ही दोघीजणी फक्त व्यवस्थित रियाज करा आणि एका गोष्टीची काळजी घ्या की कोणालाही तिथे ताराचं सत्य समजता कामा नये. आणि त्यावेळी सावलीसुद्धा हो म्हणते. तितक्यात सोहम त्या ठिकाणी येतो. ताराला बघून तो खूपच खुश होतो. तर तिचाही आनंद अगदी गगनात मावेनासा झालेला असतो. तर सावली हसतच तेथून निघून जाते आणि मग हे दोघेजण एकमेकांशी बोलू लागतात.
तारा म्हणत असते की सोहम, मला असं लपून लपून भेटणं नाही रे आवडत, आपण प्लीज आता लग्नाचा विचार करूयात ना. तर सोहम म्हणत असतो की हो तारा, माझ्यासुद्धा डोक्यात तोच विचार सुरू आहे, पण मम्मासोबत बोलायची भीती वाटते, मला थोडा वेळ हवा आहे. तर तारा म्हणते की माझीसुद्धा तीच अवस्था आहे. पण त्या दोघांचं बोलणं सुरू असतानाच सावली त्या ठिकाणी येते आणि त्यांना सांगते की आता तुम्हाला घाबरून चालणार नाही. त्यामुळे त्या दोघांनाही समजतं की सावलीला आता सगळं काही समजलं आहे. परंतु सोहम म्हणत असतो की वहिनी तू प्लीज ही गोष्ट कोणाला सांगू नको. तर सावली म्हणते की हो सोहम भाऊजी, तुम्ही काळजी करू नका, पण तुम्ही दोघेजण असे इथे बोलत उभे राहू नका, त्यापेक्षा आउट हाऊसमध्ये जाऊन बसा. आणि त्यावर तेही दोघे हो म्हणतात आणि आउट हाऊसमध्ये जातात. दुसरीकडे जगन्नाथजी फोनवर एका माणसाला त्याची पत्रिका बघून त्याने पुढे काय करायला हवं नको ते सांगत असतात. तितक्यात अलका त्या ठिकाणी येते. ती म्हणत असते की तुम्ही तर सगळ्या जगाची पत्रिका बघता, पण कधीतरी आपल्या मुलीची सुद्धा पत्रिका बघा. आणि त्यावेळी जगन्नाथजी हसून म्हणतात की अगं सगळ्यात आधी तर मी आपल्या मुलीची पत्रिका बघितली, आता तर मला सवय झाली आहे की सगळ्यात आधी सावलीचा विचार करायचा आणि मग जगाचा. तू काळजी करू नको, लवकरच सगळं काही ठीक होणार आहे. तर अलका म्हणत असते की हो, आणि त्या भैरवीची सुद्धा पत्रिका मांडा, कारण तीच सावलीसाठी सगळ्यात मोठा धोका आहे. तर जगन्नाथजी म्हणतात की काळजी करू नको, तिने आत्तापर्यंत जीवापाड जपलेली ती तारा आणि तिचं ते खोटं खोटं गाणं आहे ना, तेच भैरवीचं अस्तित्व संपवणार आहेत. आणि ते ऐकून अलकालाही आनंद होतो. दुसरीकडे भैरवीच्या मीटिंग झाल्यानंतर ती लगेच ताराला कॉल करते. तारा आणि सोहम गप्पा मारत बसलेले असतात आणि भैरवीचा कॉल पाहून ती खूप घाबरते. पण मग सोहमने सांगितल्यामुळे ती कॉल रिसीव करते. तर भैरवी रागातच विचारते की काय करतेस तू आणि सावली कुठे आहे. आणि तितक्यात सावली त्या ठिकाणी येते. ती पटकन फोन घेते आणि भैरवीसोबत बोलू लागते. तर भैरवी म्हणत असते की सावली, बस झाला तुमचा रियाज, आता तू ताराला पटकन घरी पाठव. आणि त्यावर सावली हो म्हणते. आणि मग तारा सोहमचा निरोप घेऊन घरातून बाहेर पडते. पण ताराच्या अशा अचानक जाण्यामुळे तो नाराज होतो. दुसरीकडे सावली स्वयंपाकघरात काम करत असताना ऐश्वर्या त्या ठिकाणी येते आणि तिला सांगू लागते की आज सारंग आणि अस्मी बाहेर फिरायला गेले होते. आणि मग तितक्यात सावली खिडकीमधून बाहेरून येणाऱ्या सारंगला आणि अस्मीला बघते. त्या दोघांना एकत्र पाहून तिला थोडंसं वाईट वाटतं. नकळतपणे तिचे डोळेही भरून येतात. तर ऐश्वर्या तिला म्हणत असते की बघ मूर्ख मुली, आता आमचा सारंग हळूहळू अस्मीमध्ये पुन्हा एकदा रमायला लागला आहे. थोड्या काळासाठी का होईना तो चुकीच्या ट्रॅकवर आला होता, पण आता तो पुन्हा त्याच्या योग्य त्या ट्रॅकवर आला आहे. आता लवकरच अस्मी आणि सारंग एकमेकांशी लग्न करतील, कारण सारंगचं पहिलं प्रेम अस्मीचं आहे. आणि मग तुला हे घर सोडून कायमचं निघून जावं लागेल. पण ते ऐकून मग सावलीसुद्धा तिच्या गळ्यातील मंगळसूत्र ऐश्वर्याला दाखवत म्हणते की ऐश्वर्या मॅडम, हे मंगळसूत्र आहे तुमच्यासाठी, फक्त हा एक दागिना असेल पण माझ्यासाठी नाही. हे मंगळसूत्र म्हणजे 2 जीवांमधील बंधन आहे. आणि ना माझ्या विठुरायावर पूर्ण विश्वास आहे. तो कधीच मला त्रास होईल किंवा माझ्या आयुष्यात वादळ येईल असं काहीच घडवणार नाही. आणि समजा कधी असं घडलं ना, तर त्यातसुद्धा माझ्यासाठी काहीतरी चांगलंच असेल याची मला खात्री आहे. आणि राहिला विषय सारंग सरांचा ना, तर ते खूप चांगले आहेत. त्यांना सत्य आणि असत्य यातील फरक कळतो. ते कधीच चुकीच्या मार्गावर जाणार नाही, कधीच चुकीच्या माणसाची बाजू घेणार नाही. त्यांना त्यांच्या मर्यादा, त्यांची कर्तव्य व्यवस्थितपणे माहिती आहेत. आणि हे ऐकून ऐश्वर्या रागातच तेथून निघून जाते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत सारंग त्याच्या खोलीमध्ये असताना त्याच्याच खोलीतील बाथरूममधून ती अस्मी बाहेर येते आणि सारंगच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू लागते. दुसरीकडे सावलीला मात्र पूर्णपणे खात्री असते की सारंग कधीच चुकीच्या मार्गावर जाणार नाही. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.